श्री क्षेत्र वेरूळ येथील नाथ आश्रमात रामनवमी उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। तसेच संत महंतांच्या सानिध्यात भव्य संगीतमय नवनाथ कथेच्या कार्यक्रमाचं ध्वजारोहण संपन्न झाले। नाथ आश्रमाच्या मठाधिपती सद्गुरू अक्काताई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 दरम्यान संगीतमय नवनाथ कथेचं आयोजन करण्यात आले। गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी रामनवमी निमित्त विशेष कार्यक्रम पार पडला आणि ध्वजारोहण संपन्न झाले। यावेळी नाथ योगिनी अक्का महाराज यांनी सांगितले, उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना की प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचं अनुकरण प्रत्येकानं करावे, शांतता, संयम आणि मर्यादा पाळून जीवन जगावं, देव, देश आणि धर्म यांची सेवा करावी, प्रामाणिकपणा व कष्ट यांची साथ असेल तर जीवन मंगलमय होईल आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद लाभेल। या कार्यक्रमास टाका आश्रमाचे प्रमुख श्री वामदेव तीर्थ स्वामी, छत्रपती संभाजीनगर मुख्य अभियंता अतुल चव्हाण पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, खुलताबाद भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण, वेरूळ ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश पाटील मिसाळ, हरिभक्तपरायण नारायण भांबर्डे, उद्योजक इसाराम मातकर, संतोष करपे पाटील, कॉन्ट्रॅक्टर संतोष गायकवाड, बजरंग ग्रुप प्रमुख राजेंद्र घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे, हरिभक्तपरायण तुकाराम मते, दामू अण्णा गवळी यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। कार्यक्रमाची सांगता महाप्रसादानं करण्यात आली। तसेच संगीतमय नवनाथ कथेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून आशीर्वाद घ्यावा असं आवाहन नाथ आश्रमाच्या वतीनं नाथ योगिनी अक्का महाराज यांनी केले आहे।